नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मनापासून मन रेसिपीमध्ये. आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे एकदम सिंपल कांदा भजी. तर बघूयात, यासाठी मी घेतलेला आहे बारीक चिरलेले कांदे. तुम्ही असे स्लाइसमध्ये चिरून घ्या. त्यात मी ॲड केलेली आहे हिरवी मिरची अशी बारीक कट करून, कोथिंबीर आणि लसूण आणि जिरे पेस्ट मी यामध्ये ॲड केलेली आहे. हळद अर्धा चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, ओवा आणि थोडंसं धणे. तर यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे मी चवीनुसार आणि त्यात बेसन पीठ ॲड केलेलं आहे. साधारण मी 1.5 वाटी यामध्ये बेसन पीठ ॲड केलेलं आहे आणि थोडासा खायचा सोडा. हे सगळं आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, बघू शकता. आणि पाणी यामध्ये जास्त ॲड करायचं नाही आहे आपल्याला. पाण्याचं प्रमाण आपल्याला यामध्ये खूप कमी वापरायचं आहे, कारण कांद्याला ऑलरेडी पाणी असतं. तर बघू शकता, थोडंसं पाणी ॲड करून याला हाताच्या मदतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे. या स्टेजमध्ये तुम्ही वाटलंच तर तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठसुद्धा ॲड करू शकता. बघू शकता, इतक्या व्यवस्थित आपल्याला हा बनून तयार झालेला आहे. कढईमध्ये मी तेल ॲड केलेलं आहे, बघू शकता. आणि तेल छान व्यवस्थित गरम होऊ देणं फार गरजेचं आहे, कारण तेव्हाच भजे जे आहेत ते एकदम क्रिस्पी होतात. बघू शकता, तेल जेवढं प्रमाण लागतं तेवढं तुम्ही घेऊ शकता. छान व्यवस्थित तेल तळलं म्हणजे गरम झालं की त्यामध्ये आपल्याला थोडे थोडे करून असे हे भजे जे आहेत ते आपल्याला सोडून द्यायचे आहेत. बघू शकता, इतकी क्रिस्पी आणि एकदम कुरकुरीत अशी ही भजी लागतात. तर मंडळी, तुम्ही नक्की बनवून पहा. आणि ही भजी आपल्याला व्यवस्थित तळून काढायची आहेत. बघू शकता, एकदम गरम गरम तेलामध्ये आपल्याला ही भजी सोडायची आहेत. छान खालची बाजू भज्यांची भाजली की आपल्याला त्याला असं पलटून घ्यायचं आहे. बघू शकता, व्यवस्थित त्याला असं अलटून पलटून आपल्याला त्याला छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. या वेळेला जेव्हा आपण भजी सोडतो त्याच्यानंतर गॅसची फ्लेम थोडी आपल्याला कमीच ठेवायची आहे, नाहीतर भजी आपली बाहेरून एकदम छान होतात आणि मध्ये शिजत नाहीत. तर बघू शकता, एकदम छान अशी भजी बनून तयार झालेली आहेत. ही आपण काढून घेऊयात. बघू शकता, किती एकदम छान भाजलेली आहेत. अशा प्रकारेच आपल्याला बाकी सगळे भजी तळून घ्यायचे आहेत, थोडी थोडी करून. आणि स्पेशली म्हणजे या भज्यामध्ये जर तुम्ही धणे घातले, अख्खे धणे जे असतात त्याला छान व्यवस्थित क्रश करून घातले तर त्याचा टेस्ट आणखीन छान येतो. बघू शकता, एकदम छान अशी गरमागरम भजी तळून काढलेली आहेत. यामध्ये जर तुम्ही तांदळाचं पीठ घातलं तरी ती आणखीन क्रिस्पी लागतात, पण घालायची एवढी गरज पडत नाही, कारण हीच इतकी कुरकुरीत आणि इतकी मस्त छान बनून तयार होतात की आपल्याला त्याला परत काही यामध्ये ॲड करायची गरज पडत नाही. बघू शकता, किती छान आणि एकदम क्रिस्पी अशी भजी बनून तयार झालेली आहेत. अशा प्रकारे मी जेवढं पीठ बनवून घेतलं होतं मी, ते सगळे अशी बनून तयार झालेली आहेत. बघू शकता, किती छान कलर आलेला आहे भज्यांना. अशा प्रकारे एक एक करून मी प्रत्येक भज्याचा जो घाणा आहे मी तळून काढलेला आहे. या वेळेला जे तेल आहे ते आपल्याला थोडंसं गरमच ठेवायचं आहे, कारण तेल थंड झालं की भजी आपल्याला थोडीशी क्रिस्पी होत नाहीत. बघू शकता, अशा प्रकारे मी जेवढंही पीठ मी बनवून घेतलं होतं ते सगळं एक एक करून असं मी तळून काढलेलं आहे. तर मंडळी, तुम्ही नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली.
तर भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.